बारामती शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी विविध संस्थांच्या वतीनं ही मिरवणूक काढण्यात आली आणि यामध्ये असंख्य मान्यवर उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे बारामती शहरामध्ये मिरवणुका काढल्या जातात, परंतु या वर्षीपासून ही मिरवणूक ही शोभायात्रा काढून जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन किशोर कानिटकर यांनी या प्रसंगी सांगितले। यानंतरच्या काळामध्ये सुद्धा याची व्याप्ती आपण वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले। कसबा येथून सुरुवात झालेल्या या शोभायात्रेमध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यानंतर सर्व भाविक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले होते। हिंदू नवीन वर्ष सुरू होत आहे। वर्षप्रतिपदेला गुढीपाडव्यानिमित्त बारामती शहरामध्ये सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन शोभायात्रा काढलेली आहे आणि या शोभायात्रा या वर्षीपासून आपण सुरू केली आहे। प्रत्येक संस्थांनी एक एक चित्ररथ तयार केला आहे आणि या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत। या वर्षीपासून दरवर्षी आपण ही शोभायात्रा हिंदूंचं नवीन वर्ष जे आपलं गुढीपाडव्याला सुरू होतं आहे त्याकरता आपण काढणार आहोत। तर माझी सर्वांना आवाहन आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या शोभायात्रेमध्ये पुढील वर्षापासून सामील व्हा आणि सगळ्या हिंदुस्थानमध्ये आपण सगळे हिंदू संघटित होऊन एकत्र येऊन या राष्ट्राच्या उभारणीकरता सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ती सुरुवात या शोभायात्रेच्या निमित्ताने आपण बारामतीतनं करत आहोत असा मला विश्वास वाटतो। आणि सगळ्यांना, बारामतीकरांना आणि संपूर्ण नागरिकांना या हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।